नाशिक जिल्ह्यातील बरड्याची वाडी परिसरात एका महिलेला बाळ झाल्यावर आशा सेविका पाहण्यासाठी घरी गेल्या, पण या संदर्भात गंभीर माहिती समोर आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव जवळील बरड्याची वाडी परिसरात हंडोगे कुटुंबातील बच्चूबाई हंडोगे या महिलेनं तिच्या 12 अपत्यांपैकी 3 मुलांना आर्थिक अडचणीमुळे दुसऱ्यांकडे दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। 2 महिन्यांपूर्वी तिनं नवजात बालकाला जन्म दिल्यानंतर नियमानुसार तपासणीसाठी आशा सेविका घरी गेल्या, परंतु घरात बाळ दिसत नसल्यानं त्यांना संशय आला। विचारणा केल्यावर बच्चूबाई यांनी बाळाला योग्य ते दूध देणं शक्य नव्हतं म्हणून त्याला इतरांकडे सोपवलं असं सांगितल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे। दरम्यान माध्यमांशी बोलताना बच्चूबाई हंडोगे यांनी आरोप फेटाळून लावत, आम्ही मुलं विकली नाहीत, गरिबीमुळे काही मुलांना नातेवाईकांकडे दत्तक देण्यात आलंय असं स्पष्टीकरण दिलंय। त्यांच्याकडे 12 अपत्य असल्यापैकी 3 मुलांना त्यांनी दत्तक दिल्याचे, 3 मुलींची विवाह झाली असल्याचे आणि उर्वरित 5 मुलं सध्या त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलंय। प्रशासनानंही या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ चौकशी समिती स्थापन केली आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी आई वडिलांची विधानं आणि आरोप तपासण्यासाठी रात्री उशिरापर्यंत दोघांचा जबाब नोंदवला।